जे अतिक्रम केलेत मोठे लोक त्यांच्या विरोधात आम्ही अर्ज केला महानगरपालिकेमध्ये येऊन. महानगरपालिका आम्हाला इकडून तिकडं जावा, इथं हे तुमचं हे नाही, तिकडं जावा इकडं जावा असं पळवापळवीचं त्यांनी कामं करायला लागले. तर मग फक्त गरिबावर अन्याय करायचा, मोठ्या लोकांच्या इमारती हे पाडायचं नाही का? मोठ्या लोकांचं काय म्हणजे कारवाई करायची नाही, फक्त गरिबावरच कारवाई आहे का महानगरपालिकेची? एवढंच मला बोलायचं. हेडक्वार्टरच्या पाठीमागे या ठिकाणी जवळपास मागासवर्गीय दलित समाजाचे जवळपास एक 17 ते 18 कुटुंब या ठिकाणी हेडक्वार्टरच्या पाठीमागे राहत होतं आणि PWTने अतिक्रमण केले म्हणून या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापूर्वीपासून त्यांचे घरं पाडून त्यांना घरं बेघर केले. मग महानगरपालिकेची पात्रूड चौक इथे जागा होती, या ठिकाणी आरक्षित जागा. ती जागा आम्हाला या ठिकाणी घरं नाही ती म्हणून ह्या आपल्या कुटुंबाने त्या ठिकाणी ती जागा बघितली आणि स्वच्छता करून त्या ठिकाणी राहण्याची सुरुवात केली. पर सोलापूर महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाने त्यांचे एक नाही 2 वेळा त्या ठिकाणी घरं पाडले आणि घरं कुणाच्या सांगण्यावरनं पाडले की पाठीमागं जे राहणारा जे मंगल कार्यालयवाला आहे त्या मंगल कार्यालयवाल्याचे नजर त्या जागेवर आहे. तो म्हणतो आम्हाला पार्किंगसाठी ही जागा मिळावी. त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केलं महापालिकेला की ही अतिक्रमण आहे आणि हे पाडा. अर्ज म्हणण्यापेक्षा फोनवर सांगितलं आणि त्या ठिकाणी अतिक्रमण येऊन विभागाने येऊन 2 वेळा पाडले. आणि जन तक्रार करतोय आणि जन फोन करतोय तो माणूस स्वतः तिथं अतिक्रमण करून या ठिकाणी रोडाची जागा किचन म्हणून वापरतोय. आणि ह्या कुटुंबाने काय केलं की आम्हाला आमच्यावर कारवाई केली तशी सेम कारवाई ह्याच्यावर पण करा, कारण ह्यांनी सुद्धा कायद्याच्या बाहेर जाऊन या ठिकाणी महानगरपालिकेची जागा अतिक्रमण करून या ठिकाणी ते किचन केलेलं आहे. ती सुद्धा जागा पाडा म्हणून या ठिकाणी ह्यांनी अर्ज दिले डिसेंबरमध्ये. आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी चालू आहे, म्हणजे 3 महिने झाले ह्याच्यावर कारवाई नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी नकाशा सुद्धा जोडलेला आहे ते असणारा किंवा हे रस्त्याची जागा ह्यांनी अतिक्रमण करून किचन केलेलं आहे. परंतु गेल्या 3 महिन्यापासून कागद घोडे या ठिकाणी नाचवण्याचं काम सुरू आहे. अतिक्रमण विभाग म्हणतोय नगर रचनाला जावा, नगर रचना म्हणते मालमत्ता विभागाला जावा. म्हणजे बघा कसं असेल, जे रोडावर गोरगरीब ज्याने आपला उद्धारनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी जे टपऱ्या पानाचे जे वडापावच्या गाड्या आहेत त्या वडापावच्या गाड्या तोडायचं, त्यांच्यावर कारवाई करायची, म्हणजे महापालिका खूप मोठी कारवाई करते म्हणून असं लोकांना दाखवायचं.